हत्याकांडाच्या 2 घटनांनी राज्य हादरलेलं आहे। मुंबईच्या नेव्ही नगरमध्ये नौदल जवान, पत्नी आणि 2 चिमुकल्यांच्या मृत्यूचं गूढ वाढत चाललंय। तर दुसऱ्या घटनेमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमधून घडलेल्या निर्घृण हत्येनं चांगलीच खळबळ उडाली आहे। नेमकं काय घडलंय या दोन्ही घटनांमध्ये पाहूयात। मुंबईच्या कुलाब्यातील नेव्ही नगरचा परिसर। स्वातंत्र्य दिनाच्या सकाळीच एका घरात 4 मृतदेह आढळले। नौदलातील जवान पुरणमल मेहरा, पत्नी ओमा, 2 महिन्याची चिमुकली आणि 3 वर्षाचा मुलगा निपचित पडला होता। सुरुवातीला सामूहिक आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात आली, पण तपास जसजसा पुढे गेला तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत गेले। प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार पत्नी आणि 2 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू नैसर्गिक नाही तर घातपात असण्याची शक्यता आहे। मोठ्या मुलालाही विषारी पदार्थ दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। तपास यंत्रणांच्या मते पत्नी आणि मुलांच्या मृत्यूनंतर पुरणमल काही काळ जिवंत होता। त्यानंतर नायलॉनच्या दोरीनं गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केल्याचा अंदाज आहे। धक्कादायक म्हणजे मृत्यूआधी त्यानं वडिलांना व्हॉट्सअप मेसेज केला होता, आमचे मृतदेह घेऊन जा अशा आशयाच्या मेसेजनं या प्रकरणाला गंभीर वळण मिळालंय। 14 ऑगस्टला रात्री 11च्या सुमारास पुरणमलने वडिलांना मेसेज केला होता। 15 ऑगस्टला सकाळी मेसेज पाहिल्यानंतर कुटुंबियांनी नौदल नियंत्रण कक्षाला माहिती दिली। मृत्यूआधी पुरणमलनं आपला आणि पत्नीचाही मोबाईल फॉर्मॅट केल्याचं तपासात समोर आलंय। पोलिसांकडून डेटा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। पुरणमलवर नौदलाच्या INHS अश्विनीमध्ये उपचार सुरू होते। तो सध्या मेडिकल लीव्हवर होता। कप परेड पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल करत आतापर्यंत 8 जणांचे जबाब नोंदवण्यात आले। त्यात पुरणमलला समजावण्यासाठी त्याचे वडील काही महिन्यांपूर्वीच मुंबईत आले होते असं कळतंय। तर सासऱ्यांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी झालेल्या वादात त्यानं पत्नीचा मोबाईल जमिनीवर आपटून आपला राग व्यक्त केला होता अशी माहिती समोर आली आहे। राजस्थानच्या झुंझुनूमध्ये शोकाकुल वातावरणात चौघांवर अंत्यसंस्कार पार पडले। नौदल जवान आणि त्याच्या पत्नीला एका चितेवर मुखाग्नी देण्यात आलाय। दुसरी धक्कादायक घटना घडली आहे ती नाशिकमध्ये। तब्बल 15 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेनं मित्राच्या मदतीनं प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 44 वर्षाच्या हसीना शेखचे 39 वर्षाच्या वसंत सातपुते सोबत प्रेमसंबंध होते। दोघे 15 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहायचे, पण वसंतला दारू आणि जुगाराचे व्यसन होतं। त्यावरून दोघांमध्ये वाद व्हायचे। वादाला कंटाळून हसीनानं दुसरा बॉयफ्रेंड 23 वर्ष साहिल शहा आणि त्याच्या मित्रांच्या मदतीनं वसंतच्या हत्येचा कट रचला। 6 ऑगस्टला गळा चिरून वसंतची हत्या केली। हत्येनंतर मृतदेह तब्बल 18 तास घरातच ठेवला। पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं मृतदेह मध्यरात्रीच्या सुमारास कारमध्ये टाकला आणि कसारा घाटातल्या घनदाट जंगलात फेकला। वसंत गोरखनाथ सातपुते हे दिनांक 5 ऑगस्ट 2026 पासून मिसिंग आहेत आणि त्यांची जी त्यांच्यासोबत राहणारी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी हसीना हबीब शेख यांनी अज्ञात कारणाकरता अपहरण केला किंवा खून केल्याची शक्यता आहे। या अनुषंगाने इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 4 आरोपींना निष्पन्न करण्यात आलेला आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। हसीनानं वसंत बेपत्ता झाल्याचा बनावही रचला होता। वसंतच्या दाजीला फोन करून तिनं वसंत बेपत्ता झाल्याचं सांगितलं होतं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। कसारा घाटात शोध घेतल्यानंतर वसंतचा मृतदेह मिळाला। पोलिसांनी हसीना शेख, साहिल शहा आणि मोईन शहाला ताब्यात घेतलाय। एकीकडे नौदल जवान पत्नी आणि 2 चिमुकल्यांना संपून आत्महत्या करतो आणि दुसरीकडे 15 वर्ष लिव्ह इनमध्ये राहूनही प्रेयसी प्रियकराचा खून करते। या घटनांनी मानसिक तणाव, नातेसंबंधांमधील ताण आणि राज्यातील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।